लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार करणारा आरोपी शेवगाव पोलिसांच्या जाळ्यात. धुळे येथे पाठलाग करून अटक. 20 दिवसांचा पाठलाग. बलात्काराचा आरोपी शेवगाव पोलिसांच्या जाळ्यात. धुळे येथे ड्रॅमॅटिक अटक. शेवगाव पोलिसांची मोठी यशस्वी कारवाई. लग्नाचं आमिष दाखवून एका युवतीवर बलात्कार करणारा आरोपी तब्बल 20 दिवसांच्या शर्थीच्या शोधानंतर अखेर धुळे येथे अटकेत. अहिल्यानगर जिल्ह्यातील सोने सांगवी येथील एका युवतीने 8 जुलै रोजी शेवगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. आरोपी अण्णासाहेब उर्फ तान्हाजी आंधळे याने नातेवाईकांच्या मदतीने पीडितेला धमकावून पुणे जिल्ह्यातील आळंदी येथे नेले आणि तिथे तिच्यावर जबरदस्ती केली. प्रवीण आंधळे, सुनीता आंधळे आणि एक चालक यांनी मिळून पीडितेला डांबून ठेवले होते. या अमानवी कृत्यावर गुन्हा दाखल होताच पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली 2 विशेष पथके तयार झाली. आरोपीचा शोध पुणे, जालना, संभाजीनगर ते थेट धुळेपर्यंत सुरू होता. अखेर 26 जुलै रोजी गुप्त माहितीच्या आधारे शेवगाव पोलीस पथकाने धुळे येथे सापळा रचून आरोपीस ट्रकमधून मध्य प्रदेशात पळून जाण्याच्या आधीच अटक केली. 27 जुलै रोजी आरोपीस न्यायालयात हजर केल्यानंतर त्याला 30 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. संपूर्ण कारवाईमध्ये पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे, अपर अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपविभागीय अधिकारी सुनील पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. ही धडक कारवाई पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे आणि त्यांच्या चमूंकडून करण्यात आली असून यामुळे पीडितेला न्याय मिळवण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे. शेवगाव पोलिसांचे या धाडसी कारवाईबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे. प्रतिनिधी अक्षय वायकर. अधिक माहितीसाठी स्टार इंडिया 1 न्यूज पाहत रहा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा.